नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 साईज असलेल्या 4 टक्स ब्लाउजचे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे त्याची माहिती पाहणार आहोत। तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणार नवनवीन व्हिडिओ जे आहे त्याचे नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला मिळत राहतील। तर व्हिडिओ जो आहे स्किप न करता पूर्ण बघा। तर या ब्लाउजसाठी लागणारे जे काही माप आहेत जे स्क्रीनवरती मी दिलेले आहेत। तर चला व्हिडिओला आपण ते सुरुवात करूयात। ते इथे सगळ्यात अगोदर इथे ब्लाउजचं जे काही अस्तर आहे ते मी अस्तर इथे घेतलेलं आहे। अस्तर डबल फोल्डिंगमध्ये मी इथे ठेवलेलं आहे, त्यामध्ये बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे मी इथे ठेवलेली आहे। तर इथे सगळ्यात अगोदर आपण ब्लाउजची फ्रंटची साईड इथे कट करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर ब्लाउजची जी काही उंची आहे त्यामध्ये आपण इथे 1 इंच ॲड करतोय। तर क्रॉसपट्टीचं जर तुम्हाला अर्धा इंच इथे एक्स्ट्रा लगेच वाढवायचं असेल तर तुम्ही ब्लाउजच्या उंचीमध्ये 1.5 इंच सुद्धा वाढवू शकता। तर इथे ब्लाउजची उंची प्लस 1 इंच, तर 14.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे। तर ब्लाउजची जी काही तयार उंची आहे ती आहे इथे 13.5 इंच। तर पुन्हा एकदा मी 14.5 इंचावरती मार्किंग करून इथे सरळ रेषा मारून घेतलेली आहे। तर हा जो भाग आहे आपण आता सध्या जो कट करतोय तर तो हा फ्रंटचा पार्ट आहे आणि ब्लाउज जो आहे आपली इथे फ्रंट साईडनेच ओपन ठेवायचा आहे, बॅक साईड इथे पॅक राहणार आहे। त्याच्यामुळे मी अगोदर अर्धा इंचावरती मार्किंग करून बंद बाजूकडे अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं। तर हा जो पार्ट आहे आपला फ्रंट ओपन राहणार आहे, त्यामुळे तुम्ही ओपन साईडने सुद्धा हा कट करू शकता। तर मी हुक लूक पट्टीसाठी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि सरळ रेषा इथे मारून घेतलेली आहे। आता आपण याच्या पुढे जे काही मार्किंग टाकणार आहोत, शोल्डरचं असेल, छातीचं असेल किंवा कमरेचं असेल, फ्रंटच्या गळ्याचं असेल, तर त्या मार्किंगमध्ये या अर्धा इंचाला आपला काउंट करायचं नाही आहे। हे अर्धा इंच आपल्याला सोडूनच बाकीचे माप इथे टाकायचे आहेत। त्याच्यानंतर आता ब्लाउजच्या सगळ्यात वरच्या साईडला आपले इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर साईज आहे 30 इंच, त्यानुसार मी इथे शोल्डरचं माप टाकलेलं आहे 5.25 इंच। तर हे 5.25 मी कशा पद्धतीने टाकलेलं आहे, तर फ्रंटचा जो काही गळा आहे ब्लाउजचा तो आहे 6 इंच डीप गळा आहे, त्यामुळे शोल्डरची जी काही गळा रुंदी आहे ते इथे मी 2.25 इंचावर टाकलेली आहे। आणि त्यानंतर 2.5 इंचाची शोल्डर पट्टी आहे, तर इथे मी ते अर्धा इंच ॲड करून 3 इंचावरती मार्किंग केलं। त्याचं शोल्डर जे आहे 5.25 इंचाचं इथे तयार झालेलं आहे। तेवढंच 5.25 इंच आपण खाली टाकून पुन्हा ही सरळ रेषा मारून घेतलेली आहे। आता या सरळ रेषेवरती आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर इथे 5 इंचावरती मी मुंड्याचं माप टाकलेलं आहे। तर 30-36साठी आपण 5.25 इंचाचं मुंड्याचं मापसुद्धा इथे टाकू शकतो। तर मुंड्याचं माप टाकून आपण सरळ रेषा मारून झाली की या सरळ रेषेवरती आपला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर छातीचं माप टाकताना सुद्धा आपला अर्धा इंच याच्यात काउंट करायचं नाही आहे, अर्धा इंचाची रेषा सोडून आपलं छातीचं माप टाकायचं आहे। छातीचं माप टाकून झाल्यानंतर शिलाई मार्जिन आपल्याला टाकायचं आहे। तर शिलाई मार्जिन 1.5 इंच किंवा 2 इंच तुमच्या मर्जीनुसार तुम्ही इथे टाकू शकता। मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। सगळ्यात खालच्या रेषेवरती आपलं इथे कमरेचं माप टाकायचं आहे। तर सेम त्याच पद्धतीने आपला अर्धा इंच सोडून कमरेचं माप टाकायचं आहे। तर कमरेचं टोटल माप आहे 26 इंच, 26चा चौथा भाग झाला इथे 6.5 इंच आणि त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन मी इथे टाकलेलं आहे आणि दोन्ही जे काही फिटिंगची लाईन आहे ते आपण मारून घेतलेली आहे। यानंतर आता आपल्याला ब्लाउजच्या मुंड्याचं माप टाकायचं आहे आणि पुढच्या गळ्याचं माप टाकायचं आहे। तर मुंड्याच्या मापासाठी मी इथे हा जो काही आपल्या मुंड्याच्या ठिकाणी काटकोन तयार झालेला आहे तिथे मी तिरकी रेषा मारून घेतलेली आहे आणि या तिरक्या रेषेवरती फ्रंटच्या मुंड्यासाठी आपला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर 1.25 इंचावरती मार्किंग केलं, त्यानंतर जेवढा आपण मुंड्याचं माप इथे टाकलेलं आहे त्याचा आपला सेंटर घ्यायचा आहे। जर 5 इंच घेतलेलं असेल तर 2.5 इंचावरती मार्किंग करा, 5.25 इंच घेतलं असेल तर 2.5 इंच प्लस 1 इंच 1 रेषा एवढं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता मुंड्याचा सेंटर, त्यानंतर 1.25 इंच आणि मग फिटिंगचं जे काही माप आहे ते असं 3 पॉईंट आपले इथे जोडून मुंड्याचा आकार इथे काढायचा आहे। तर मुंड्याचा आकार इथे तुम्ही फ्रेंच कर्वने सुद्धा काढू शकता किंवा डायरेक्ट हाताने सुद्धा काढू शकता। त्यानंतर 1.5 इंच आपल्याला इथे फिटिंगच्या लाईनपासून खाली घ्यायचं आहे। तर 4 टक्स ब्लाऊजमध्ये तुम्ही हे 1.5 इंच खाली नाही घेतलं तरीसुद्धा चालतं, कारण हे 1.5 इंच जे आहे आपले इथे 4 टक्सचा जो काही कमरेकडचा टक्स आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं। त्यानंतर आता हुकलूकच्या पट्टीच्या साईडने आपली इथे क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे।
तर क्रॉसपट्टीचं जे काही माप आहे त्याच्यासाठी मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तर क्रॉसपट्टीचं जे काही माप आहे ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. तर ब्लाऊजची उंची इथे तयार उंची आहे 13.5 इंच, त्यानुसार मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर हुकलूकच्या पट्टीच्या साईडने वरच्या साईडला सरळ 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता जी आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्या रेषेवरती आपला छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. ते छाती आहे 30 इंच, त्यानुसार मी इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर या मार्किंगपासून जे आपण 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगपर्यंत आपली ते क्रॉसपट्टीचा आकार काढून घ्यायचा आहे. तर क्रॉसपट्टीचा आकार काढताना तुम्हाला थोडासा फक्त नॉर्मल गोल शेप इथे द्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हा आकार काढून घेतलेला आहे. यानंतर आता आपण फ्रंटच्या गळ्याचं माप टाकतोय. तर फ्रंटचा गळा आहे 6 इंच, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. त्यानंतर साईज आहे इथे कमी आहे, त्यामुळे जेवढी गळारुंदी वरती ठेवली आहे तेवढीच गळारुंदी मी इथे खाली ठेवून बॉक्स तयार करून घेतला आणि फ्रंटच्या गळ्याचा गोल आकार इथे देऊन घेतलेला आहे. जर साईज मोठी असेल, म्हणजे ही साईज जी आहे मी मार्किंग करते ते साईज छोटा आहे, पण तुम्ही जर मोठ्या साईजचं इथे मार्किंग करत असाल, जर 34, 36 किंवा 38 साईज असेल तर इथे गळारुंदीचं जे काही खालच्या बाजूचं माप आहे गळ्याच्या उंचीपाशी ते तुम्ही इथे 2.5 ते 3 इंचापर्यंत वाढवू शकता. त्यानंतर आता आपला बस्ट पॉईंट टाकायचा आहे टक्ससाठी. तर बस्ट पॉईंट आपल्या शोल्डरच्या मार्किंगपासून टाकायचा आहे सरळ. तर बस्ट पॉईंट कसा काढायचा आपल्याला, तर छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच प्लस 1.5 इंच, 9 इंचावरती मी इथे मार्किंग करून सरळ रेषा मारून घेतलेली आहे. आता या सरळ रेषेवरती आपल्या छातीचा 10वा भाग असं माप टाकायचं आहे की तिथे आपला बस्ट पॉईंट इथे मिळणार आहे. तर इथे मी हुकलूकच्या पट्टीपासून 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर जे आपण 2.5 इंचाच्या रेषेवरती मार्किंग केलं होतं त्या साईडला आपला छातीचा 10वा भाग मायनस अर्धा इंच म्हणजेच 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आणि तिथून आपल्याला वरती 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि जे काही आपल्याला बस्ट पॉईंट मिळाला आहे त्या बस्ट पॉईंटपासून खाली 1 इंच येईल अशा पद्धतीने हे मार्किंग आपल्याला करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता वरती आपण छातीचा 10वा भाग असं मार्किंग केलं आहे. त्यानंतर 2.5 इंचाची जी काही रेषा आहे क्रॉसपट्टीची रेषा तिथे मी 2.5 इंचावरती मार्किंग केलं आहे, म्हणजे त्यातून मायनस अर्धा इंच केलेला आहे. त्यानंतर तिथून वरती मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता आपण जो काही 4 टक्सचा मेन टक्स आहे खालच्या बाजूचा त्या टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर या टक्सची रुंदी किती ठेवायची असते, तर या टक्सची जी काही रुंदी आहे ते छातीचं आणि कमरेचं जे काही माप आहे त्यामध्ये डिफरन्स किती आहे त्याच्यानुसार या टक्सची रुंदी आपल्याला ठेवायची असते. तर छाती आहे इथे 30 इंच, कंबर आहे इथे 26 इंच, दोन्हीमध्ये अंतर आहे इथे 4 इंचाचं. तर त्यानुसार आपण इथे 1.5 ते 2 इंचाचा टक्स इथे घेऊ शकतो. तर मी इथे 2 इंचाचा टक्स घेतलेला आहे. त्याच्यानुसार दोन्ही साईडला मी इथे 1-1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जो काही आपण 2 इंचावरती पॉईंट घेतलेला आहे त्या पॉईंटला आपण तिरका टक्स इथे तयार केलेला आहे. आता या टक्समध्ये जे अंतर असतं 4ही टक्समध्ये ते अंतर जे आहे तर ते कशा पद्धतीने काढायचं आहे, तर जर छातीचं जे काही माप आहे तुमचं 36 छातीपेक्षा कमी साईजचं ब्लाऊज असेल तर ते मार्किंग जे आहे तुम्ही 1.25 इंच आणि 1.25-2 इंच असं मार्किंग करायचं आहे. आणि जर छातीचं माप जे आहे 36 छातीपेक्षा जास्त असेल तर हे जे मार्किंग आहे म्हणजेच टक्समधलं जे अंतर आहे तुम्हाला इथे 1.5 आणि 2 इंच असं ठेवायचं आहे. तर इथे मेन टक्सपासून मी 1.25 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर फिटिंगच्या साईडच्या रेषेवरती 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि दुसरा टक्स इथे काढून घेतला. त्यानंतर मेन टक्सपासून जे आपण बस्ट पॉईंटची इथे सरळ रेषा मारली आहे त्या रेषेवरती मी इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. जर माप मोठं असेल तर तुम्ही 1.5 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने तिसरा टक्ससुद्धा आपण इथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपलं इथे चौथ्या टक्सचं मार्किंग करायचं आहे. 3 टक्स आपले इथे ऑलरेडी तयार झालेले आहे. आता आपल्याला जो काही फिटिंगच्या साईडचा टक्स आहे तिथून आपला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि जी हुकलूकची साईडचा टक्स आहे तिथून आपलं हे टक्सचं जे मार्किंग आहे ते 1.25-2 इंचावरती येणार आहे. जे काही आपल्या खालच्या टक्सचं मार्किंग आहे तर ते 1.25 इंच असेल तर वरच्या टक्सचं अंतर 1.25-2 इंच येणार आहे.
जर ते 1.5 इंच असेल तर वरच्या साईडने ते 2 इंच येणार आहे. म्हणजे त्यातलं जे काही मार्किंगचं डिफरन्स आहे तो अर्धा इंच असणार आहे. त्यानंतर शोल्डरपासून आपल्याला 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तो पॉईंट जो आहे आपल्या इथे जोडून घ्यायचा आहे की आपला चौथा टक्स इथे तयार होणार आहे. तर हा जर टक्स तुमचा व्यवस्थित येत नसेल म्हणजे वरच्या साईडने 5-5.5 इंच मोजल्यानंतर तर तुम्ही इथे काटकोनात डायरेक्ट जोडून सुद्धा हा चौथा टक्स काढू शकता. तर इथे चौथ्या टक्सचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता 4ही टक्सचं मार्किंग जे आहे आपलं इथे तयार झालेलं आहे. यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता फिटिंगच्या साईडला आपण हे 1/2 इंच जे वाढवलेलं आहे तर हे 1/2 इंच जे आहे आपल्या 4 टक्स ब्लाऊजमध्ये इथे टक्समध्ये ॲडजस्ट होऊन जातं. ते जर नाही काढलं तरीसुद्धा चालतं. जर ब्लाऊजची उंची जर जास्त असेल तर तुम्ही इथे हे 1/2 इंच खालच्या साईडला घेऊ शकता. यानंतर जो काही आपला चौथा टक्स आहे तो जोडण्यासाठी आपल्या इथे अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा लागतो. तर तो अर्धा इंच मी इथे बाहेर फिटिंगच्या साईडने वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडला आपण जो काही मेन टक्स घेतलेला आहे तर तो मेन टक्स तुम्ही किती घेतलेला आहे त्यानुसार आपल्याला पुन्हा फिटिंगच्या साईडने खालच्या साईडला इथे माप वाढवायचं आहे. तर मी इथे हा जो टक्स आहे 2 इंचाचा घेतलेला आहे त्यानुसार मी इथे 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. तुम्ही जर 1.5 इंच घेतलेला असेल किंवा 2.5 ते 3 इंचाचं घेतलेलं असेल तर तेवढं माप तुम्हाला इथे बाहेरच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे. आता हे जे काही ड्राफ्टिंग आहे आपलं तयार झालेलं आहे. आता याची आपण कटिंग करून घेऊयात. तर कटिंग करताना आपल्याला कमरेकडचा भाग, क्रॉसपट्टीचा भाग आणि फ्रंटचा पार्ट तर या 3 लाईनी कटिंग करून घ्यायच्यात आहे. नंतर फिटिंगचं माप आपल्या इथे कटिंग करायचं आहे. तर फ्रंटच्या पार्टमध्ये आपला जेवढा टक्स आहे तेवढं माप इथे एक्स्ट्रा येणार आहे. ते माप आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये इथे काढायचं नाही आहे. यानंतर आता क्रॉसपट्टी जी आहे आपल्याला जोडताना इथे एक्स्ट्रा कपडा लागतो. तर तो जो काही कपडा आहे आपण इथे पुन्हा क्रॉसपट्टीच्या खाली अर्धा इंचावरती वाढवून घ्यायचा आहे. तर इथे क्रॉसपट्टीच्या साईडने फक्त अर्धा इंच वाढवला तरीसुद्धा चालतो किंवा फ्रंटच्या भागामध्ये 1/2 इंच आणि क्रॉसपट्टीच्या भागामध्ये 1/2 इंच अशा पद्धतीने अर्धा इंच वाढवला तरीसुद्धा चालतो. तर इथे मी क्रॉसपट्टीच्या भागामध्ये अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा वाढवून घेतला आणि क्रॉसपट्टी इथे कट करून घेतली. यानंतर आता आपण बॅक साईडच्या पार्टची इथे कटिंग करतोय. तर बॅक साईडच्या भागामध्ये आपला पूर्ण उंची प्लस 1 इंच एवढंच इथं वाढवायचं असतं. तर इथे मी 14.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर शोल्डरसाठी मी इथे जेवढं आपण फ्रंटच्या भागामध्ये घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. तर इथे बॅक साईडचा भाग जो आहे आपला इथे बंद आहे, फ्रंट साईड ओपन आहे. त्यामुळे इथे मी शोल्डरच्या भागावरती अर्धा इंच ॲड न करता फक्त 5.25 इंचावरतीच इथे मार्किंग केलेलं आहे. तर पुन्हा एकदा 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि सरळ रेषा इथे मारून घेतली. आता या सरळ रेषेवरती आपण सेम जसं आपण फ्रंटच्या भागामध्ये टाकलेलं आहे त्याचप्रमाणे इथे मुंड्याचं माप मी इथे टाकून घेतलेलं आहे. सरळ रेषा मारून या रेषेवरती आपला छातीचा चौथा भाग प्लस इथे शिलाई मार्जिन आपला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कमरेकाठच्या भागावरती आपला 1/4 कमर म्हणजेच कमरेचा चौथा भाग प्लस बॅक साईडच्या टकसाठी 1 इंच आणि त्यानंतर जेवढं शिलाई मार्जिन छातीच्या भागात टाकलेलं आहे तेवढं शिलाई मार्जिन इथे टाकून घेतलं आणि दोन्ही फिटिंगच्या लाईन इथे मी जोडून घेतलेल्या आहे. त्यानंतर जो काही काटकोन इथे मुंड्यात तयार झालेला आहे तिथे मी तिरकी रेषा मारली. तर फ्रंटच्या भागामध्ये आपण 1/2 इंचावरती मार्किंग केलं होतं. तर बॅक साईडच्या भागामध्ये ते 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मुंड्याच्या भागाचा आपल्या इथे सेंटर घ्यायचा आहे आणि मागच्या मुंड्याचा आकार इथे काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मागच्या मुंड्याचा आकारसुद्धा मी काढून घेतलेला आहे. यानंतर जी काही गळारुंदीचं माप आहे ते गळारुंदीचं माप मी ते मागच्या भागातसुद्धा 2.25 इंचावरती करून मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बॅक साईडच्या पार्टचं मार्किंगसुद्धा आपल्या इथे तयार झालेलं आहे. तर बॅक साईडचा पार्टसुद्धा मी इथे कटिंग करून घेते आहे. तर बॅक साईडचा भाग, फ्रंटचा भाग आणि क्रॉसपट्टीचा भाग हे तीनही पार्ट आपले इथे कटिंग करून झालेले आहेत. आता हेच पार्ट वापरून आपल्याला सगळ्या बाजूंनी 1/2 इंच अंतर सोडून मेन फॅब्रिकवर त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सोबत शेअरसुद्धा करा. भेटूया पुढच्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये.